नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. अद्वैत कलाला नाही नाही ते बोललेला असतो, त्यामुळे कलाला फार वाईट वाटलेलं असतं. तर इकडे संगीता त्या बायकांना बोलत असते आणि ती त्यांना सांगत असते, माझ्या नयनाने अद्वैत चांदेकरला फसवलं नाहीये, तर अद्वैत चांदेकर स्वतः माझ्या मुलीच्या प्रेमात बुडालाय. त्या बायका म्हणत असतात की गप्प बस, काही पण सांगते. तर संगीता म्हणते की थांबा, मी तुम्हाला पुरावाच दाखवते. आणि असं म्हणून जेव्हा नैना अद्वैतच्या रूममध्ये असते आणि अद्वैत नैनाचे पाय चेपत असतो, त्यावेळी संगीताने एक फोटो क्लिक केलेला असतो आणि तो फोटो ती त्या बायकांना दाखवत असते. त्यावर बायका तिला म्हणत असतात की दुसरी एखादी बाई असती तर आम्हाला हा फोटो दाखवला सुद्धा नसता आणि तू तर तुझी इज्जत सवाट्यावर आणतीये. तर संगीता म्हणत असते की तुम्ही काहीही म्हणा, परंतु मी माझं लग्न चांदेकरांच्या इथेच लावून देणार आणि तुमची काय लायकी आहे, तुम्हाला त्यांच्या गेटवर सुद्धा कोणी उभं करणार नाही. तितक्यातच बाबा तिथे येतात आणि म्हणतात की अगं संगे, काय चाललंय, तू एवढी जोराजोरात कशाला ओरडतीये, अगदी खालपर्यंत तुझा आवाज येतो. नैना सुद्धा आलेली असते, नैनानेही ऐकलेलं असतं. तर नैना म्हणते की मम्मी, तू अजिबात काळजी करू नको. चांदेकरांनी म्हणजे सरोज चांदेकर यांनी तुला माझी आणि अद्वैतच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी त्यांच्या घरी बोलावलंय. हे ऐकल्यावर आता संगीताला खूप आनंद होतो आणि बायकासुद्धा आता आश्चर्याने बघू लागतात. तर आता कला इकडे विचार करत असते आणि तिच्या केसांमध्ये जे कुंकू पडलेलं असतं ते ती साफ करत असते. तेव्हा एक बाई तिला म्हणते की अगं पोरी, थांब, असं करू नकोस, हे देवी आईचं कुंकू आहे आणि देवी आईचा आशीर्वाद आहे, तो असा पुसून टाकायचा नसतो. आणि एवढं बोलून ती बाई तिथून निघून जाते. तर कला विचार करत असते की नक्की काय संकेत आहे हा, तो अद्वैत चांदेकर ज्याचं नैनाताईसोबत लग्न होणार आहे. पण मग हा कुठला नवीन संकेत आहे. तर इकडे गुरुजी आता म्हणतात की चला, देवी आईचे डोळे पुसण्याची वेळ झाली. तर एक बाई म्हणते की आता ही कोणती प्रथा आहे देवी आईचे डोळे पुसण्याची. तेव्हा दुसरी बाई तिला सांगू लागते की अगं, ही खूप प्रचलित प्रथा आहे. ती म्हणत असते की प्रमाणे आई जेव्हा लेकराला सोडून जात असते तेव्हा आईला अश्रू अनावर होतात, तिला लेकराला सोडून जाताना खूप त्रास होतो. त्याचप्रमाणे आपल्या देवी आईचं आहे, तिला तिच्या भक्तांना, तिला तिच्या मुलांना सोडून जाताना खूप त्रास होतो, म्हणून आपण तिचे डोळे पुसायचे असतात. गुरुजी सांगतात की यावर्षी देवीचे डोळे पुसण्याचा मान हा अद्वैत चांदेकरला भेटतोय. आणि मग अद्वैत त्याच्या हाताने देवीचे डोळे पुसत असतो. देवीला निरोप देताना सर्वांना खूप त्रास होत असतो. अद्वैत देवीचे डोळे पुसत असतो, परंतु इकडे कलाचे डोळे भरून आलेले असतात आणि कला स्वतः तिच्या हाताने डोळे पुसते आणि तिथून जात असते. तेव्हा काजू म्हणते की ताई थांब. ती तिला म्हणत असते की ताई, तू बरं झालं त्या अद्वैत चांदेकरचा माज उतरवलास, बरं झालं, नाहीतरी त्याला खूप माज आहे. कला तिला म्हणते की बरं ते जाऊ दे, परंतु माझं कुंकू पुस ना एकदा. तर काजू तिचं कुंकू पुसत असते, परंतु ते कुंकू पुसलं जात नसतं. त्यामुळे ती म्हणते की अगं, हे तर काही पुसत नाही, मला पाणी आणावं लागेल. कला तिला म्हणते की जाऊ दे, पाणी आणण्यापेक्षा आपण घरीच जाऊयात, चल आपण दोघी घरी जाऊयात. आणि मग त्या दोघीही तिथून घरी जातात. तर इकडे नैना आता त्या बायकांना म्हणत असते की माझं आणि अद्वैतचं आता लग्न होणार आहे. ती संगीताला म्हणते की मम्मी, तू जास्त काळजी करू नको, तू आता लग्नाची तयारी सुरू करून दे. तर त्या बायका म्हणत असतात की असं थोडीच लग्न होतं आणि ते चांदेकर आहेत. तू एवढं मिरवतेस की तुझी मुलगी सुंदर आहे, सुंदर आहे. मी असं म्हणते की चल, सुंदर आहे म्हणून तो भाळला पण असेल हिच्यावरती, परंतु खानदानाचं काय, त्याला माहिती आहे का हिचं खानदान काय आहे. ते चांदेकर आहे, शेवटी लग्नासाठी खानदानच बघणार. आणि त्या चांदेकरांना हे माहिती आहे का की हिच्या बहिणीचं जगदंबा भांडार म्हणून छोटंसं दुकान आहे आणि हिच्या बापाचा छोटासा मिश्रीचं दुकान आहे. आणि ह्या श्रीमंत मुलांचं असंच असतात, सुंदरतेवर भाळून ते मुली फिरवतील आणि शेवटी लग्न खानदानी मुलीशीच करतील. संगीता त्यांना म्हणत असते की खूप बोललात तुम्ही, आता तुम्ही बघाच मी माझ्या नैनाचं लग्न त्या अद्वैतसोबत लावून देते की नाही. आणि लग्न असलं ना तर स्वतः तुमच्या इथे निमंत्रण पत्रिका घेऊन येईन आणि सोबत पासेससुद्धा घेऊन येईन तुम्हाला फुकटचं तिथे न्यायला. चला आता निघा तुम्ही इथून. असं म्हणून आता संगीता त्या दोन्ही बायकांना तिथून काढून देते. तर नैना संगीताला म्हणत असते की मम्मा, आता शेवटी मिसेस चांदेकरांनी मान्यच केलं आहे आमच्या दोघांचं लग्न आणि तू आता काहीच काळजी करू नको, अद्वैतांनी माझं लग्न करण्यासाठी तुला बोलवलं आहे तिथं. संगीता तिला म्हणत असते की काय मिसेस चांदेकर लावलंय, सासूबाई आहेत त्या तुझ्या आता आणि तूच आता मिसेस चांदेकर होणार आहेस. तर नैना म्हणत असते की मम्मी जा ना गं तू. संगीता म्हणते की हो बाई, जाणार मी.
नैना म्हणत असते की उद्या तुम्ही अजिबात जुने पुराणे कपडे घालून जाऊ नका हा, उद्या अगदी छान दिसायचे तुम्हाला. आणि मम्मी मी तुझा स्वतः मेकअप करून देणार आहे, बघ तू किती इलिगंट दिसशील उद्या. तर संगीता म्हणत असते की हे इलिगंट कोणत्या बाजारात भेटतं. नैना तिला म्हणत असते की मम्मी तू शांत बस बरं, तू फक्त उद्याची तयारी कर. तर इकडे सोहमची आई ही आबांना पेढा देत असते आणि म्हणत देवी आईने आपले सगळे विघ्न दूर केले आणि किती मोठा उत्साह झाला आपला. चला एक काम तर आपलं झालं, परंतु आबा तुम्हाला माहिती आहे का की यावर्षी उत्सवामध्ये अजून एक चांगलं काम घडलंय. त्यावर आबा म्हणतात की काय. सोहमची आई सांगते की यावेळी आपल्या अद्वैतला त्याच्या मनासारखं माणूस उत्साहात भेटलंय. हे ऐकून आबा खूपच खुश होतात आणि म्हणतात की अरे वा, आता मी फक्त एक पेढा नाही तर पूर्ण पेढ्याचा बॉक्सच घेणार आहे. सरोज म्हणत असते की नाही हा आबा, आम्ही बघतोय गेल्या काही दिवसांपासून तुम्हाला असं वाटतंय की आमचं तुमच्यावर लक्ष नाही आहे, परंतु आमचं तुमच्यावर बारीक लक्ष आहे. अजिबात एवढे पेढे खायचे नाही. आबा म्हणत असतात की नाही ग, मला खाऊ दे. आणि ते खाली बसतात तर अद्वैत तिथे येतो. अद्वैत म्हणतो की काय चाललंय. आबा सांगतात की बघ तुझी आई मला पेढा खाऊन देत नाहीये. अद्वैत बोलायला जातो आणि तितक्यातच त्याला ठसका लागतो. सर्वजण घाबरतात. सोहम म्हणत असतो की काय रे, तू तुझी गोळी विसरलायस का. सोहमची आई म्हणत असते की कदाचित त्या विसर्जनाच्या वेळी तिथे आग लागली होती ना, त्याचाच त्रास झाला असेल त्याला. सोहम पटकन त्याची गोळी घेऊन येतो आणि त्याला देतो. तर इकडे बाबा संगीताला म्हणत असतात की संगीता, तुला चांदेकरांच्या इथे जायचं असेल तर तू जा, मी तुला अडवणार नाही, परंतु मला नाही यायचं. संगीता म्हणत असते की का बरं, तुम्ही असं का बोलताय. बाबा म्हणत असतात की हे बघ, माझी तेवढी लायकी नाही आहे. माझं एक साधं मिसळीचं दुकान आहे. मी कळकट मळकट तेलकट असा माणूस आहे, तर मी काचेसारखा चकचकीत नाही आहे. चांदेकरांच्या घराला मी शोभणार नाही, त्यामुळं मी तिथे न आलेलंच बरं. संगीता म्हणत असते की हो असं काही नाही आहे, आणि आपण मुलींना जन्म दिला म्हणजे आपली जबाबदारी संपली का. त्याच्यापुढे काही जबाबदारी नसते का आपली. आणि हे बघा, ही हाती आलेली संधी आपल्याला काहीही करून दवडायची नाही आहे. परंतु बाबा म्हणत असतात की संगीता, मला हे अजिबात पटत नाही. तर तितक्यातच तिथे कला येते. संगीता म्हणते की बघा, आता माझी कला आली, ती नक्कीच हा म्हणेल. आणि कलाच्या कपाळावरचं कुंकू बघून तर संगीतासुद्धा शॉक होते. संगीता विचारत असते की काय झालं, कसं लागलं हे कुंकू. बाबासुद्धा कलाला म्हणत असतात की कला, अगं तुझा हा मळवट कोणी भरला. कला काहीही सांगत नसते. तेव्हा संगीता म्हणते की तुम्ही काय एवढं बोलताय, साधा मळवट तर आहे आणि साधं कुंकू तर आहे, लागलं असेल चुकून. आणि तुम्ही त्या गोष्टीचा जास्त विचार करू नका. तुम्ही ह्या गोष्टीचा विचार करा की उद्या चांदेकरांकडे तुम्हाला जायचंय माझ्या आणि अद्वैतच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. कला म्हणते की काय, तुझं आणि अद्वैतच्या लग्नाची बोलणी करण्यासाठी. अगं तुम्ही भेटून असे किती दिवस झाले आणि काय ओळखते तू त्याला. आणि आई, अगं लग्नाच्या बोलणीपर्यंत कधी येऊन पोहोचलं. कला विचार करत असते की आता इथे नैनाताईच्या लग्नापर्यंत येऊन पोहोचलंय. आज काय झालं हे मी जर सांगितलं तर आईला किती वाईट वाटेल. तर इकडे अद्वैत सांगत असतो की आता मी बरा आहे, तुम्ही जास्त काळजी करू नका. सोहमची आई म्हणत असते की मग हा पेढा खा बरं. देवी आईच्या उत्सवामध्ये सगळीकडे तुझंच नाव आहे, प्रत्येकाच्या ओठावर फक्त तुझं नाव आहे. आणि ह्या उत्सवामध्ये अजून एक गोष्ट घडली आहे की एका मुलीने ह्या राजकुमाराचं मन सुद्धा जिंकलंय. अद्वैत लाजत असतो. सोहमची आई त्याला पेढा भरवत असते. तेव्हा अद्वैत म्हणत असतो की नाही, गेल्या 2-3 दिवसापासून मी खूपच कॅलरीज गेन केल्यात. सोहम म्हणत असतो की ठीक आहे, तुला नसेल खायचं तर तुझ्या वाटचं सगळं मी खातो. तर अद्वैत त्याला म्हणत असतो की नाही, तू कशाला खातो, मीच तुला भरवतो. आणि असं म्हणून त्यांची दंगामस्ती सुरू असते. रोहिणी मनामध्ये म्हणत असते की ज्या मुलीसाठी तू इतकं फिट राहण्याचा प्रयत्न करतोय, जेव्हा तिचा खरेपणा तुला समजेल ना, तेव्हा तुला फिट आल्याशिवाय काय राहणार नाही. अद्वैत कला सांगत असते की देवी आईच्या पालखीत जेव्हा मी गेले होते तेव्हा देवी आईचं कुंकू माझ्या कपाळाला लागलंय. एक मुलगा होता, त्याला मी वाचवत होतो, हात कुंकवाला लागला आणि ते कुंकू उडून माझ्या माथ्यावर पडलं. संगीता म्हणते की अगं पण देवी आईचं कुंकू तुझ्या कपाळाला लागलंय. तर कला म्हणते की हो, मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, त्याला वाचवलं आणि तरीसुद्धा तो मलाच बोलायला लागला. नैना म्हणते की एक मिनिट, म्हणजे माझ्या आणि अद्वैतच्या लग्नाची बोलणी चांदेकरांकडे सुरू आहे आणि त्याच उत्सवामध्ये तुझ्या कपाळावर कुंकू पडतं. स्ट्रेंज आहे ना. बरं आहे कोण तो. आता मात्र कलाला काय उत्तर द्यावं तेच कळत नसतं. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सोहमची आई विचारत असते की काय ग, काही टेन्शनमध्ये आहे का. तेव्हा सरोज सांगते की आपण एक काम करूया, नैनाच्या फॅमिलीला भेटूया आणि मगच निर्णय घेऊयात. कला संगीताला म्हणत असते की लग्नानंतर नैनाताईला आपल्या तिच्या परिस्थितीवरून जर चांदेकरांनी हिणवलं तर, कारण खोटी परिस्थिती कधीच जास्त वेळ टिकत नाही ग.
आणि मी चांगलीच ओळखते त्या अद्वैत चांदेकरला. संगीता बाबांना म्हणत असते की प्रत्येक गोष्टीसाठी पैका लागतो आणि मी चांगलंच ओळखून आहे त्या चांदेकरांना, आणि म्हणूनच माझ्या लेकींचं मला त्याच्या इथे लगीन लावायचंय असं म्हणूनच संगीताला चक्कर येते आणि घरातले सर्वजण तिला सावरतात. तर मित्रांनो, असेच लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.